संत माणिक प्रभू उर्फ माणिक मनोहर नाईक, सकलमत संप्रदायाचे संस्थापक प्रचारक. जीवनकाळ 22 डिसेंबर 1817 ते 1865. संत माणिक प्रभूंना भक्तगण भगवान दत्तात्रेयांचा चौथा अवतार मानतात. सर्वच धर्मातल्या उत्तमोत्तम तत्वांचा समन्वय करत माणिक प्रभूंनी सकलमत संप्रदाय स्थापन केला. या संप्रदायाचं उपास्य दैवत म्हणजे प्रत्येक प्राणी मात्राच्या अंतःकरणातलं चैतन्य. मधुमती नामक शक्ती देवतेसह भगवान दत्तप्रभूंची मूर्ती या संप्रदायात पूजनीय मानली जाते. पण आग्रह कोणताच नाही. कोणत्याही विशिष्ट देवदेवतेचा मंत्र संप्रदायात आग्रहाने दिला जात नाही. अद्वैती विचारधारा हेच या सकलमत संप्रदायाचं अधिष्ठान मानलं जातं. माणिक प्रभूंचा जन्म सध्याच्या कर्नाटक राज्यातल्या ऐतिहासिक बसव कल्याण जवळच्या लाडवंती गावी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव मनोहर आणि आईचं नाव बयाम्मा नाईक हरकुडे होते. पूर्वी हे नाईक घराणं हरकुडे गावी खूप काळ वास्तव्य करून होतं. त्यामुळे त्यांच्या नाईक या आडनावापुढे हरकुडे हे उपनाव जोडलं गेलं. देशस्थ ऋग्वेदी वत्स गोत्री असलेलं हरकुडे घराणं हे पिढ्यानपिढ्या एक धर्मपरायण घराणं म्हणून ओळखलं जात होतं. केशव नाईक हे या घराण्याचे ज्ञात मूळ पुरुष. ते बिदर जवळच्या झरणी नृसिंहचे परमभक्त होते. तसंच या घराण्यात प्रभू रामचंद्र व हनुमंताची उपासनाही परंपरेने चालत आलेली होती. हाच वारसा माणिक प्रभूंनाही लाभला होता. माणिक हे मनोहर नाईक यांचे द्वितीय सुपुत्र. वडील मनोहरपंत यांचं अकाली निधन झालं. त्यानंतर आई बयामांनी कल्याणमध्ये राहून तिन्ही मुलांचं मोठ्या कष्टाने संगोपन केलं. छोट्या माणिक प्रभूंना वडिलांचं छत्र फार काळ लाभलं नाही, तरी आई व मामा हेच त्यांचे पालक बनले. माणिक प्रभूंच्या नशिबी शालेय शिक्षण नव्हतं. मामा भालचंद्र दीक्षित यांनी छोट्या माणिकला आपल्या हळ्ळीखेडी गावी शिक्षणासाठी नेलं खरं, पण छोटा माणिक तिथे रमला नाही. तो कल्याणला परत आला, पण मामाच्या भीतीने घरी गेला नाही. लौकिक शिक्षण काही झालं नाही, तरी त्याच्या सर्व लीला त्याच्या ठायी असलेल्या अवतारी शक्ती दर्शवणाऱ्या होत्या. लोकांना चमत्कार वाटाव्या अशा अनेक गोष्टी माणिक सहजी करत असे. त्यामुळे प्रथमपासूनच लोक त्याला मान देत होते. कानडी मराठी या दोन मातृभाषांशिवाय संस्कृत, उर्दू, फारसी या भाषांवर माणिकचं विलक्षण प्रभुत्व होतं. त्यांना ईश्वर दत्त दैवी शक्ती लाभली होती, तसंच कवित्वही लाभलं होतं. ते मराठीत आणि कानडीमध्ये उत्तम उत्तम पदं रचून उत्तम पद्धतीने गात असत. त्यांना गायन कलाही उपजतच प्राप्त होती. श्रीमंत गरीब, हिंदू मुसलमान असा कोणताही भेदभाव माणिक प्रभूंना मान्य नव्हता. त्यामुळे सर्व धर्मपंथाचे लोक त्यांच्या दैवी शक्तीने त्यांच्याकडे आकर्षित झालेले होते. 1945 साली ते कर्नाटकातल्या हुमणाबाद मध्ये स्थायिक झाले. त्यालाच पुढे माणिक प्रभूंमुळे माणिकनगर असं नाव देण्यात आलं. सिद्ध राजयोगी, प्रासादिक कवी हा त्यांचा लौकिक ऐकून हजारो लोक श्रद्धेने येऊन त्यांचे अनुयायी झाले. मराठीप्रमाणेच हिंदीतही त्यांची दत्त व श्रीकृष्णपर अनेक पदं प्रसिद्ध आहेत. त्यांना संगीताची उत्तम जाण व आवड होती. त्यामुळे त्यांच्या दरबारात गायनाच्या मैफली सतत होत असत. लिंगायत जंगमाचा संक्रांत उत्सव, मुसलमानांचा मोहरम आणि हिंदूंची दत्त जयंती हे 3 उत्सव त्यांच्या दरबारात थाटामाटाने आणि धार्मिक पद्धतीने साजरे होत. सकलमत संप्रदाय हा त्यांचा नुसता विचारच नाही, तर प्रत्यक्ष व्यवहार होता. त्यामुळे धर्मपंथांचा भेदाभेद न करता सर्व धर्मांचे भाविक माणिक प्रभूंच्या दरबारात मुक्तपणे येत असत. श्रुती धर्म रक्षुणी सकल मताने वंदा, सर्वांतरी आत्मा नको कुणाची निंदा, ही त्यांच्या सकलमत संप्रदायाची मुख्य शिकवण होती. सर्व धर्मांचं मूलतत्व एकच आहे. देशकाल परिस्थितीनुरूप जो भेद दिसतो तो जाणून दूर करा व ईश्वर एक आहे हे तत्व अनुभवा, आचरणात आणा. माणिक प्रभूंची कीर्ती ऐकून हैदराबादचे निजाम नासिर उद्दौला याने 60,000 जहागिरीची सनद देऊन खास माणूस पाठवला. तेव्हा आम्ही फकीर, आम्हाला या जहागिरीचा उपयोग काय असे म्हणत माणिक प्रभूंनी ती सनद परत पाठवली. परंतु माणिक प्रभूंचे वैभव राजयोग्याचे वैभव होते. स्वतः माणिक प्रभू एखाद्या महाराजासारखे ऐश्वर्यात राहत असत. उंची वस्त्र, दागिने घालत, पण त्यांचे मन मात्र पूर्णपणे विरक्त होतं. आपली निर्वाण तिथी त्यांनी 6 महिने आधीच सर्वांना सांगून ठेवली होती.
त्यानुसार त्यांनी विधीपूर्वक संन्यास घेतला आणि 1865 मध्ये मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला त्यांनी समाधी घेतली. पण त्यांच्या आदेशानुसार एकादशी ते पौर्णिमा या 4 दिवसात ही वार्ता पुन्हा भक्ताला कळून न देता पौर्णिमेला दत्तजयंती उत्सव पार पडल्यावर माणिक प्रभूंच्या समाधीचे वृत्त सर्वांना सांगण्यात आलं. केवळ 48 वर्षांच्या आयुष्यात माणिक प्रभूंनी महान कार्य केलं. त्यांचं संस्थान त्यांचं सकलमत संप्रदायाचं कार्य पुढे चालवत आहे.